ही सादर करतो बंधूजनो, गोल करून घ्या. भीमाच्या चारित्र्यावर लांछन कुणी लावू शकत नाही. भीमाच्या चारित्र्यावर लांछन कुणी लावू शकत नाही आणि दगडावर माता घासणारा दोहा कबीराचा गाऊ शकत नाही. फुले सावित्रीला वगळून समाज क्रांती होऊ शकत नाही आणि मनुवाद्याचे पाय चाटणार रक्त भीमाचं होऊ शकत नाही. भीमाचं होऊ शकत नाही. समंदर की लहर से पूछो, जमाने के जहर से पूछो, तूफानों के कहर से पूछो और गाँव गली शहर से पूछो. मेरे भीम की हैसियत का पता गुमशुदा की तलाश जारी है तो दिखने वाला भी है लापता. देखना ही है तो वहां जाकर देखो जहाँ अमीर भी रोता और गरीब भी रोता, सरकार भी रोती तो व्यापारी भी रोता. तो कौन इस दुनिया में खुश मिजाज नजर आता है? ढूंढते रह जाओगे यारो जब तक भ्रष्टाचारियों का राज है, जब तक भ्रष्टाचारियों का राज है. तुझ्याच साथी रे पोरा आणि माझ्या अभिमान अभिमान, माझ्या अभिमान अभिमान, शर्त लावली जीवाची शर्त लावली, जीवाची शर्त लावली, जीवाची शर्त लावली, जीवाची शर्त लावली, जीवाची शर्त लावली. तुझ्याच साथी रे पोरा, तुझ्याच साथी रे पोरा, माझ्या अभिमान अभिमान, माझ्या अभिमान अभिमान, आमचे मोठे भाऊ किसनजी भोवते साहेब हल्ले मुक्काम चनोळा यांच्यावर 50 रुपयाची भेट निश्चित धारेवरती आलेली आहे. एक पोरगा जर कोणत्या आई वडिलाचं मरण पावलं तर आई वडील डोक्यामध्ये वेडे होतात, बरोबर आहे. परंतु ज्या महानायकाने 4 पोरं तुमच्यासाठी गमावले, 4 पोरं तुमच्यासाठी गमावले आणि तुम्हाला जिथे कुत्र्या मांजरापेक्षाही तिरस्कार होता आणि आज उच्च पदावर आणून पोहोचवलं. मोठी गोष्ट आहे का? लहानशी गोष्ट आहे का? आणि म्हणून एका पुढे काय म्हणतो ते कमरेला होता फळा, मडका होता गळ्याला, कमरेला होता फळा, मडका होता गळ्याला, कमरेला होता फळा, मडका होता गळ्याला, कमरेला होता फळा, मडका होता गळ्याला.
आणि बाबासाहेबांनी 2 वर्ष 11 महिने 17 दिवसामध्ये या देशाचं संविधान लिहिलं आणि त्या संविधानामध्ये कलम 340 मध्ये सर्वप्रथम माझ्या ओबीसी बांधवांना 40% आरक्षण दिलं. समजलं की नाही? सर्वप्रथम पहिली कलम बाबासाहेबांनी ओबीसी बांधवासाठी लिहिली. हो, काय कुठे काढायचं असेल बाबासाहेबांचं, नाही का? आणि म्हणून ऐका पुढे काय म्हणतो. बाबासाहेबांना त्यावेळेस अरे जगण्यापेक्षा मरणं बरं, जगण्यापेक्षा मरणं बरं. सन्माननीय बागडे साहेब, त्यांचं नाव काय त्यांचं मी विसरलो. हा, सन्माननीय कैलाजी वाघाडे साहेब ठेकेदार मुक्काम जाक आणि किशोरजी बागडे साहेब यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक मिळालेलं आहे. त्यांना क्रांतिकारी जय भीम, धन्यवाद. आणि म्हणून अरे जगण्यापेक्षा मरणं बरं, जगण्यापेक्षा मरणं बरं. नव्हता कुणी आधार, नव्हता कुणी आधार. आणि जिकडे तिकडे तिरस्कार टाकू कुणावर भार. सत्याग्रहाने 20 मार्च 1927 ला सत्याग्रहाने अन कायद्याने नमविले मोठे मोठे अभिमानी. पुरुषोत्तमाने पुरती, पुरुषोत्तमाने पुरती. कथा गावली रे गावली, कथा गावली रे गावली. शब्द गावली शिवाजी शरद गावली, शिवाजी शरद गावली, शिवाजी शरद गावली, शिवाजी शरद गावली, शिवाजी शरद गावली. रात्रभरच्या कार्यक्रमामध्ये आमच्याकडे तुम्हाला चांगल्याही गोष्टी ऐकायला मिळाल्या असतील, काही वाईटही गोष्टी ऐकायला मिळाल्या असतील. हो, जे काही उचित वाटलं ते महापुरुषांची विचारधारा समजून आत्मसात करा आणि ज्या गोष्टी वाईट वाटल्या त्याकडे दुर्लक्ष करा ही अपेक्षा करतो. आमच्या जोडीला लाभलेले सहकारी शहीद आर्यजी नागदेव साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम यांनी आम्हाला चांगल्या प्रकारचं सहकार्य दिलं. त्याचप्रमाणे संसारी स्वारे भाऊ आणि परत पुन्हा या गावातील आयोजक संयोजक कमिटीचे मी मनापूर्वक आभार मानतो. आणि जाता जाता शेवट बोलतो, अरे आज द्यावा आम्हाला निरोप, आज द्यावा आम्हाला निरोप.
शिवाजी महाराजांचा विजय असो. परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. जय हिंद जय भारत. धन्यवाद.